चला तर मग आज करूया मस्त असं चमचमीत अंड्याचा रस्सा। त्यासाठी मी इथे घेतली आहेत अंडी। अंडी पुरतील एवढं पाणी घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अंडी छान उकळण्यासाठी एका साईडला आपण बाजूला ठेवून देऊया। तर अंडी आपली तिकडे उकळत आहेत तोपर्यंत आपण छान इथे मसाला म्हणजेच वाटण करूया। तर वाटण करण्यासाठी मी सुक्या खोबऱ्याचा पाव तुकडा घेतलेला आहे, तो छान पातळ कापून घेतला। तव्यावरती थोडंसं तेल घालून हे खोबरं छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 2 कांदे घेतलेले आहेत, ते सुद्धा उभे चिरून घेतले आणि त्याच तव्यात थोडंसं तेल घालून हे कांदेसुद्धा आपल्याला छान ब्राऊन करायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे मी मोठे 2 टोमॅटोज लालसर घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला ह्या कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहेत। तर कांदा आणि हे टोमॅटो परतत असताना मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालते आहे। मस्त चव येते, त्यामुळे ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला ह्या टोमॅटोबरोबर आणि कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहे। तर इथे आपलं हे वाटण छान असं मस्त फ्राय करून झालेलं आहे आणि आता आपल्याला मिक्सरला मस्त हे वाटून छान मिक्सरला मस्त बारीक होईपर्यंत ह्याला वाटून घ्यायचं आहे। आता आपण काय करूया, एका भांड्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल घालायचं, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालून आपल्याला ही अंडी आहेत ना, जी मी बॉईल करून घेतली होती, मस्त सोलून घेतली आणि ही बॉईल अंडी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान अशी 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। पण अंडं परतण्याच्या अगोदर त्याला छान अशा सुरीने आपल्याला चिरा मारून घ्यायच्यात, म्हणजे त्याची चव खूप छान वाढते। आता त्याच पॅनमध्ये किंवा त्याच कढईमध्ये मी थोडंसं 2 चमचे तेल घालून घेते। आपल्याला पुढची फोडणी करायची आहे। तेल छान गरम झालं तर 1 छोटा चमचा मोहरीचा घातलेला आहे, थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि 1 मोठा चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट छान परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण घातलेलं आहे ते वाटण ह्यात घालून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं। त्यानंतर त्यात बाकीचे मसाले घालायचे। त्याचबरोबर मी त्यात घातलेलं आहे 1 चमचा धणेपूड, अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 किंवा अर्धा चमचा तिखट मिरची पावडर। त्यानंतर घालते आहेत 1 चमचा गरम मसाला। जे आपले बेसिक मसाले आहेत ते आपल्या चवीनुसार ह्यात घालून घ्यायचे आहेत आणि छान मस्त असा हा हलकंसं तेल सुटेपर्यंत हा मसाला पुन्हा एकदा परतायचा। मसाला नेहमी परतताना लक्षात घ्यायचं की खूप कमी गॅसवरती तो परतायचा आहे किंवा त्याला करपू द्यायचा नाही। आता ह्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा पातळ हवा आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालताना गरम पाणी घालायचं आहे आणि रस्सा मात्र खूप जास्त पातळ करू नका, तर त्याची चव बिघडेल। त्यामुळे तो मीडियम घट्ट असेल त्याप्रमाणेच पाणी घाला। त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घातलं, रस्स्याला छान उकळ येऊ दिली आणि आपली जी अंडी आहेत आपण फ्राय केलेली आहे ती अंडी ह्यात सोडून घ्यायची आणि मस्त असं रस्स्याला पुन्हा एकदा उकळ करायची आणि थोडीशी कोथिंबीर वरून घालायची। आणि आता ही जी टीप आहे ना ती नक्की फॉलो करा। कांदा एक मस्त मी बारीक चिरून घेतलेला आहे, फोडणीच्या पात्रामध्ये त्याला छान परतून घेतला आणि तो वरून असा मी फोडणीला घालून घेतलेला आहे। तर त्याची चव ना खूप छान लागते। तर कांदा असा नक्की परतून घाला वरून, नक्की तुम्हाला आवडेल।